18 न्यूज आवाज महाराष्ट्राचा। दिघी पोलीस स्टेशन हद्दीत फॉर्च्युनर मधून गोळीबार, एकाचा खून, 2 फरार। आरोपींना पोलिसांनी पकडले। दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ब्लॅक रंगाच्या फॉर्च्युनर गाडीतून झालेल्या गोळीबार प्रकरणात नितीन शंकर गिलबिले वय वर्ष 37 राहणार वडमुखवाडी चरोली या व्यक्तीचा खून करण्यात आला होता आणि या गंभीर घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून या प्रकरणातील दोघे फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी सगळ्यात पहिले नितीन गिलबिले याचेच मित्र अमित जीवन पठारे वय वर्ष अंदाजे 35 राहणार पठारेमळा, विक्रांत ठाकूर राहणार सोलूखेड यांना अटक केली होती आणि तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी गुन्ह्यात सामील अजून 2 आरोपींचा शोध लावलाय। अखेर सुमित पटेल आणि आकाश पठारे या दोघांना दिघी पोलिसांनी बेड्या ठोकत अटक केली आहे। या घटनेत वापरण्यात आलेली ब्लॅक कलरची फॉर्च्युनर गाडी MH14LL8900 ही दिघी पोलिसांनी जप्त केली आहे। मात्र या खून प्रकरणात वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही। हे शस्त्र नेमके कुठून मिळाले, याचा परवाना होता की नव्हता आणि ते पिंपरी चिंचवड शहरात कसे आणले गेले याचा सखोल तपास सुरू आहे। या बातमीचा आढावा महाराष्ट्र न्यूजचे संपादक देवा भालके यांनी घेतला आहे। पाहूया सविस्तरपणे ही बातमी। तरुणांची गोळ्या करून हत्या करण्यात आली होती। नेमकं याच्या हत्येच्या गटामध्ये किती आरोपी होते आणि त्यांनी कशा पद्धतीने हत्या केली आणि हत्या करण्याचं डिटेल काय होतं? सदर गुन्ह्याच्या FIR मध्ये एकूण प्रथमतः 2 आरोपींची नावं होती। त्यानंतर अजून 2 आरोपींना 2 आरोपींचं नाव निष्पन्न झालेलं आहे। असे एकूण 4 आरोपी आपण आजपर्यंत अटक केले आहे। तर या 4 आरोपींचं म्हणजे रोल कशा पद्धतीने होता आणि यांनी का त्यांनी जो वेपन वापरला त्या वेपनची काही माहिती नाही। यातील 2 आरोपी हे गुन्ह्याच्या ठिकाणी घटनास्थळी हजर होते आणि बाकी 2 आरोपींचा सहभाग नंतर निष्पन्न झालेला आहे। वेपन जे वापरलेलं आहे ते वेपन आपण अजून शोधतोय। वेपन अजून आपल्याला मिळालं नाही, त्याचा शोध चालू आहे। प्राथमिकदृष्ट्या खुनाचं कारण जे आहे ते आर्थिक व्यवहाराचं आहे आणि काटाबद्दल आपण तपास करत आहोत। तपासांती या सर्व गोष्टी आपल्याला निष्पन्न होईल असं प्रथम दर्शन दिसून येते। आरोपी ज्यांची नाव या FIR मध्ये आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे। FIR मध्ये 2 आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। आपण मुख्य जे आरोपी आहेत त्यांना आत्ताच रिसेंटली अटक केलं आहे। त्यामुळं नक्की याच्यामध्ये काय आर्थिक वाद होता आणि तो कधीपासून होता याचा तपास आपल्याला करावा लागेल आणि 1 दिवसामध्ये ते क्लिअर होऊन जाईल आपल्याला। प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की प्लॉटिंग व्यवसाय होता म्हणून, परंतु आपल्याला तपासानंतर ह्या गोष्टी क्लिअर होतील। आरोपींची नावं काय आहेत? FIR मध्ये ज्यांची नावं आहेत ते आहेत अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर आणि नंतर जे निष्पन्न झाले आहेत ते आहेत सुमित पटेल आणि आकाश पठारे। आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि यातील पहिले जे 2 आरोपी आहेत अटक केलेले त्यांना दिनांक 21/11 पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि जे काल 2 आरोपी आपण अरेस्ट केले आहेत सुमित पटेल आणि आकाश पठारे यांना आज आपण मान्य न्यायालयात हजर करतो। मी तेच आपल्याला सांगतो की याचा तपास केल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील। वेपनचं लायसन नव्हतं। हां, आपण तपासामध्ये निश्चितच या गोष्टी पाहू की वेपन कधीपासून होतं, ते कुठून घेतलं गेलं, ते आपण तपासामध्ये निश्चित होतो। येस, गाडी जप्त केली आहे। गाड़ी यातील जो फिर्यादी ज्याचं नाव आहे आरोपीचं अमित पठारे
त्याच्या मालकीच ती गाडी फॉर्च्युनर गाडी. थँक्यू. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसापूर्वी फॉर्च्युनर गाडीमध्ये गोळ्या झाडून एक जणाची हत्या जी आहे ती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिघी पोलिसांनी तपास सुरू करून 2 जणाला ताबडतोब अटक केलेली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा जो आहे तो तपास दिघी पोलीस स्टेशन करत असताना त्यांना या गुन्ह्यामध्ये अजून 2 आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आणि याच अनुषंगाने दिघी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अखेरकार या दोन्ही आरोपींना आज अखेर ताब्यात घेतलं आहे. आपण जर बघितलं तर ज्या दिवशी फॉर्च्युनर गाडीमध्ये गोळ्या घालून ज्यांचा मर्डर झाला ते नितीन शंकर गिलबिले वय 27 यांचा त्या ठिकाणी खून झाला होता आणि त्याला मारणारे जे आहे ते तात्काळ अटक घेणारे अमित जीवन पठारे व विक्रांत ठाकूर अशा 2 व्यक्तीला जे आहे ते अटक करण्यात आलं होतं आणि पुढील तपास जो आहे तो दिघी पोलिसांनी सुरू ठेवला होता. याच अनुषंगाने या तपासात जे राहिलेले जे 2 आरोपी आहेत ते तात्काळ या ठिकाणी दिघी पोलिसांनी जे आहे ते अटक केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या फॉर्च्युनर गाडीमध्ये गोळ्या झाडल्या होत्या त्या गाडीला देखील जप्त करण्यात आलं आहे. मात्र जे काही रिव्हॉल्वर असेल त्या रिव्हॉल्वरतून ज्या गोळ्या झाडल्या गेले ते रिव्हॉल्वर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे. पुढील तपास जो आहे तो दिघी पोलीस स्टेशन करत आहे आणि लवकरच हे जे रिव्हॉल्वर आहे याचा परवाना होता का, हे रिव्हॉल्वर कोणाचं होतं किंवा कसं आलं याचा सविस्तर तपास जो आहे तो आता दिघी पोलीस करत आहेत. महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.